मध्ये आहे. म्हणजे मला तरी ऐकण्यातून आलेलं आहे की तो म्हणजे करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो, आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा. निलेश चव्हाण. दर भांडणामध्ये तो असायचाच, आणि तो सगळ्या मीटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तो कायम मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर आहे, तुम्ही चुकीचे वागताय, असं करताय. कायम त्याच्या ऑफिसला, जे कर्वेनगर वारजेमध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस, तिथे कायम मीटिंग झालेली आहे. वैष्णवी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा देखील अशा पद्धतीचे तिच्यावर अन्याय अत्याचार होत होते. घरी जाऊ दिलं जात नव्हतं, बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं, मारलं जात होतं. हो, मला कळलं होतं की तिचा मोबाईल वगैरे काढून घेतलेला आहे, आणि जे काय तिला उन्हामध्ये म्हणतात आहेत उभं केलं होतं, तर ते हो मी म्हणजे ऐकलं होतं. मला कामगार लोकांनीच सांगितलं होतं की तिला घराबाहेर काढलेलं आहे, आमचं बाळ आम्हाला दे आणि तू इथून चालती हो, असं काहीतरी ते बोलले होते शशांक. का नेमकं का अशा पद्धतीने वागणूक दिली जात होती सुनांना या घरामध्ये? मूळ कारण जे आहे, ती माझी नणंद आहे, तिला आमचे कधी लाड केलेले किंवा काही असेल, तिला ते पाहवत नव्हतं की तू यांच्यासोबत क्रूर व्हा. इव्हन आम्हाला साडी घेतली तरी म्हणायची ही साडी का घेतली, तिला मला पण साडी तशीच पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये तिचं वरचढ, आणि घरामध्ये आमच्या म्हणजे माझे सासू सासरे बाजूला राहिले, पण सगळं तिच्याच गोष्टीनुसार होत होतं. म्हणजे ती म्हणली उठायचं की उठायचं, ती म्हटली बस की बसायचं, हे सगळं तिच्याच म्हणण्याने चालू होतं. ताई, या निमित्तानं तुम्ही जेव्हा अंत्यविधीला गेला होता तेव्हा परिवारासोबत काय बोलणं झालं, संवाद झाला का त्यांच्याशी? नाही, त्यांनी काही सांगितलं का तुम्हाला? नाही, मी त्यांना अंत्यविधीला मी गेले होते. मला कळालं होतं की तिची या टायमिंगला आहे, तर मी गेले होते. तर मी तिच्या घरी पण गेले होते, तिच्या मम्मीला पण मी बोलले होते की माझी मदत काय लागली तर तुम्ही मला नक्की सांगा, एक मुलगी म्हणून. तिचे वडील सुद्धा माझ्याशी बोलले होते की तू माझ्या पाठीशी उभं राहायचं आहे. मी त्यांना म्हटलं होतं की मी कायम तुमच्या पाठीशी उभं राहील, एक मुलगी म्हणून तुमची. वैष्णवीचा स्वभाव कसा होता? तिचा स्वभाव खूप म्हणजे सॉफ्ट जो होता, आणि शांत जे म्हणता येईल त्या प्रकारे ती होती, तशी सहन करायची. हो. तुम्ही पोलिसांना तक्रार दिली, जर पोलिसांनी आज योग्य वेळी दखल घेतली असती तर ही वेळ आली नसती? हो, बरोबर आहे. जर पोलिसांनी इथे कारवाई केली असती योग्य, तर कदाचित हे झालं नसतं, आज हे टळलं असतं. आज काय भावना आहेत, म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने हे सगळं घडतंय, आणि म्हणजे लहान मुलगा देखील खूप म्हणजे सगळे प्रयत्नानंतर तो घरी येतोय? जसं मी सांगितलं आहे तसं मी ते लहान बाळ जे आहे ती मी अजूनपर्यंत मी समोर